नमस्कार. आपण पाहत आहात ZS न्यूज निर्भीड पत्रकारिता निष्पक्ष बातमी. प्रत्येक क्षणाची अपडेट आता आपल्यापर्यंत. मुद्रा लोन प्रकरणी SBI कर्जत शाखेविरोधात आमरण उपोषण सुरू. नियमबाह्य कर्ज वाटपाचा आरोप, मागासवर्गीय लाभार्थ्यांवर अन्याय झाल्याचा गंभीर आरोप. कर्जत प्रतिनिधी. कर्जत येथील स्टेट बँक ऑफ इंडिया SBI शाखेच्या विरोधात मुद्रा लोन प्रकरणामध्ये नियमबाह्य कर्जवाटप झाल्याचा आरोप करत मंगळवार दिनांक 19 मे 2026 पासून आमरण उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे. उपोषणकर्त्यांनी आरोप केला आहे की शाखाधिकारी यांनी मुद्रा लोन मंजुरी प्रक्रियेमध्ये नियमांची पायमल्ली करत पात्र लाभार्थ्यांना न्याय दिला नाही. अनेक मागासवर्गीय लाभार्थ्यांना कर्जापासून वंचित ठेवून त्यांची आर्थिक पिळवणूक करण्यात आल्याचा गंभीर आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच पात्र लाभार्थ्यांना तात्काळ न्याय मिळावा अशी मागणी उपोषणकर्त्यांकडून करण्यात आली आहे. या आंदोलनाला अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी जाहीर पाठिंबा देत स्वतः आमरण उपोषणात सहभागी होत उपोषणाला बसल्याने आंदोलनाला अधिक बळ मिळाले आहे. तसेच बहुजन समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी दत्तात्रय सोनवणी, अजय किंदळे, अनिल लष्करी, नामा धर्म यांच्यासह महिला कार्यकर्ते आंदोलनस्थळी उपस्थित होते. यावेळी आंदोलनकर्त्यांनी सांगितले की शासनाच्या मुद्रा लोन योजनेचा लाभ खऱ्या अर्थाने सर्वसामान्य व मागासवर्गीय नागरिकांपर्यंत पोहोचणे अपेक्षित असताना काही अधिकारी मनमानी कारभार करत असल्यामुळे पात्र नागरिकांना आर्थिक मदतीपासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर तातडीने कारवाई करावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला. बहुजन समाज पार्टी कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाच्या वतीने हे आंदोलन करण्यात येत असून परिसरात या आंदोलनाची जोरदार चर्चा सुरू आहे. यावेळी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे म्हणाले की गरीब, कष्टकरी आणि मागासवर्गीय समाजातील युवकांना शासनाच्या मुद्रा लोन योजनेतून स्वावलंबी बनविण्याचा उद्देश असताना काही बँक अधिकारी नियम धाब्यावर बसवून मनमानी कारभार करत आहेत. पात्र लाभार्थ्यांना मुद्दाम डावलून त्यांच्यावर अन्याय केला जात आहे. हा केवळ आर्थिक अन्याय नसून सामाजिक पिळवणुकीचाही प्रकार आहे. आम्ही हा अन्याय कदापि सहन करणार नाही. संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई झाली नाही तर हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल. गरज पडल्यास जिल्हाभर जनआंदोलन उभं करू असा इशारा त्यांनी दिला. तसेच बहुजन समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी दत्तात्रय सोनवणे म्हणाले की मुद्रा लोन ही योजना सर्वसामान्य, बेरोजगार आणि मागासवर्गीय युवकांना आर्थिक आधार देण्यासाठी शासनाने सुरू केली आहे. मात्र कर्जत येथील SBI शाखेमध्ये या योजनेची अक्षरशः खिल्ली उडवली जात असून पात्र लाभार्थ्यांना वारंवार हेलपाटे मारायला लावले जात आहे. काही अधिकाऱ्यांच्या मनमानी व भेदभावपूर्ण भूमिकेमुळे अनेक कुटुंबांचे स्वप्न उद्ध्वस्त होत आहे. आम्ही सामाजिक न्यायासाठी लढणारे कार्यकर्ते आहोत आणि अन्यायाविरोधातील हा लढा शेवटपर्यंत सुरू ठेवू. जोपर्यंत दोषींवर कारवाई होत नाही आणि पात्र लाभार्थ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही असा ठाम इशारा त्यांनी दिला. आज बहुजन समाज पार्टीचे आमचे मित्र प्रभारी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ सोनवणे आज स्टेट बँक ऑफ कर्जत या शाखाधिकाऱ्यांनी जे मुद्रा लोन जी महाराष्ट्र शासन किंवा केंद्र सरकारने जी योजना आणली ती सर्वसामान्य गरीबातला गरीब त्याला व्यवसायासाठी किंवा पोटाची खळगी भरण्यासाठी छोटासा व्यवसाय करून त्याचा उदरनिर्वाह चालवेल यासाठी केंद्र सरकारने ही योजना आणली. परंतु अशा आज जो प्रकार या कर्जत शाखेमध्ये आम्ही पाहिला की सर्वसामान्य मागासवर्गीयांच्या पीडित ग्रास्तांना घेऊन आज आमचे दत्ताभाऊ या ठिकाणी उपोषणाला बसले. त्या यांना जे मुद्रा लोनच्या ज्या फायली केल्या, आज सर्वसामान्य मागासवर्गीय समाजातील जे व्यक्ती आहेत त्या व्यक्ती रोजंदारीने कामाला जाऊन आपला उदरनिर्वाह चालवतात, परंतु एक स्वतःचा व्यवसाय करून आपली उपजीविका भागवण्यासाठी मुद्रा लोनची फाईल केली. त्यासाठी जवळजवळ 10-15 हजार रुपये जे असतील ती फी हे करून ती फाईल या ठिकाणी पाठवली. आणि यापूर्वी तत्कालीन जे शाखा अधिकारी होते त्या शाखा अधिकाऱ्यांनी यांना जवळजवळ 5 ते 6 महिने वारंवार हेलपाटे मारायला लावले आणि शेवटी त्या फायली रिजेक्ट करून या ठिकाणी त्यांनी ठेवलेल्या आहेत.
म्हणजे सर्वसामान्य व्यक्तीला जर अशा, आज ही केंद्र शासनाची मोठी स्टेट बँक आहे, नॅशनलाइज बँक आहे, तर ह्या बँकेने सुद्धा त्यांना अशा म्हणजे मनमानी कामकाज करणारे शाखाधिकारी जर असेल तर सर्वसामान्यांचा विकास व्हायचा कसा आणि सर्वसामान्य न्याय मागायचा कोणाकडे? तर आज ते शाखाधिकारी जे आता आलेले आहेत, यांनी त्या संबंधित ज्या फाईल आम्ही यांना पाठवल्या त्या ऐननगर शाखेला तिथून रिजेक्ट होऊन आलेल्या आहेत. तर तुम्ही यापुढील कारवाईसाठी तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधा. फाईल पाठवणं हे आमचं कर्तव्य असतं, त्या फाईलवर लोन मंजूर करणं हे शाखाधिकारी ऐननगर यांचं असतं. परंतु या शाखा कर्जत मध्ये बरेचसे काही ग्राहक आहेत त्या ज्या ब्लॅकलिस्ट झाल्यात किंवा त्यांचे कुठलेही हे नाहीये तरी त्यांना मुद्रा लोन मंजूर झालेले आहेत. त्या प्रकरणाची सुद्धा बहुजन समाज पार्टी व अन्याय निवारण सेवा समितीच्या वतीने, अनेक संघटनेच्या वतीनं आम्ही त्या कागदपत्राची तपासणीसाठी रिझर्व्ह बँक ऑफ जी राज्याची मेन शाखा आहे मुंबई या ठिकाणी संबंधित विभागाला पत्रव्यवहार करून मागणार आहोत. धन्यवाद. बहुजन समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी दत्तात्रय सोनवणे, स्टेट बँक शाखा अधिकारी कर्जत यांनी मुद्रा लोनसाठी अनेक व्यक्ती, महिला यांना मुद्रा लोन करतो हे सांगून फायली पूर्ण करण्यासाठी वारंवार हेलपाटे मारायला लावले. सिबिल चांगला असतानाही प्रकरण करतो असे 6 महिन्यापासून सांगून आज अखेर पूर्ण प्रकरण मंजूर केले नाही. काही व्यक्ती ब्लॅकलिस्टला असतानाही त्यांचे मुद्रा लोन मंजूर केले आहे. शाखा अधिकारी कर्जत जाणीवपूर्वक मागासवर्गीय व्यक्तींना जाणीवपूर्वक फसवणूक करत आहेत. त्यामुळे संपूर्ण मुद्रा लोन कर्ज प्रकरणाची चौकशी बाबत आरबीआय मुंबई कार्यालय यासाठी पाठपुरावा करणार आहोत.